Hello friends, good morning. I am Kapse sir. Today we are going to study about 11th class subject English, the activity sheet of 11th class. It means question paper format. Friends, we have seen in the first part question first and second. Question first is for 12 mark, total 15 marks, and question second for 18 marks. Now we have to see the third question. Look at the activity sheet, section second, poetry. Students, we have 6 poems and we have to study the 6 poems for this question. Question 30, read the extract and complete the activities given below. Scene extract from a poem about of 10 to 15 lines. 10 mark question. This activities has 10 marks. आपल्या 6 कविता आहेत, त्यापैकी एक कवितेचे एक साधारणतः 10 ते 15 ओळीचे कडवे किंवा कविता किंवा एक 15 ओळी या प्रश्नामध्ये विचारले जातील. हा सीन एक्स्ट्रॅक्ट आहे. याच्यावर 5 प्रश्न असतात. आता कोणत्या पद्धतीचे प्रश्न आहेत की जे आपण प्रोजमध्ये पाहिलेले आहेत. पहा, फर्स्ट ॲक्टिव्हिटी ग्लोबल अंडरस्टँडिंग फॉर 2 मार्क्स. पूर्ण पॅसेजचे आकलन, सर्व समावेशक समज, ग्लोबल अंडरस्टँडिंग. याच्यामध्ये विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज असतात, प्रश्न असतात. ट्रू ऑर फॉल्स, कंप्लीट द सेंटेन्स, कंप्लीट द स्टेटमेंट्स, राईट इन ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, अशा प्रकारचे किंवा गिव्ह द टायटल, डिफरंट ॲक्टिव्हिटीज येथे विचारले जातात. त्यानंतर A2 इन्फरन्स और इंटरप्रिटेटिव्ह और ॲनालिसिस. इथे आपल्याला स्पष्टीकरणात्मक प्रश्न विचारला जातो. कवितेमध्ये वेगवेगळ्या विविध ठिकाणी या प्रश्नाची उत्तरे असतात आणि आपण ती उत्तरे शोधायची आणि आपण वाक्यामध्ये ती उत्तरे पूर्ण करायची आहेत. तिसरा क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स. ॲक्टिव्हिटी थर्ड, पर्सनल रिस्पॉन्स, वैयक्तिक प्रतिसाद. हा पण 2 मार्कासाठी. आपल्या कवितेशी निगडीत परंतु विद्यार्थ्याने या प्रश्नाचे उत्तर, आपलं वैयक्तिक काय मत आहे, वैयक्तिक काय प्रतिसाद आहे, ते त्याच्यामध्ये त्याने नमूद करायचे असते. त्यानंतर पोएटिक डिव्हाइस. स्टुडंट्स, पोएटिक डिव्हाइस, दिस क्वेश्चन इज फॉर 2 मार्क्स. आणि या पोएटिक डिव्हाइसेसमध्ये आपल्याला डिफरंट टाईप ऑफ द फिगर्स ऑफ स्पीच विचारतात किंवा रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स, डिफरंट टाईप ऑफ द फिगर्स ऑफ स्पीच. गिव्ह द एक्झाम्पल ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. वेगवेगळे जे काव्य अलंकार आहेत त्या काव्य अलंकाराची उदाहरणे द्या किंवा ते काव्य अलंकार कोणत्या ओळीमध्ये आहेत ती ओळ शोधा. किंवा या कवितेला असलेला जो काही रायमिंग पेअर्सचा भाग आहे, रायमिंग वर्ड्स आहेत, त्याच्या पेअर्स तयार करा, जोड्या लावा. किंवा यमक पद्धत कशी आहे, कवितेची रचना कशी आहे, स्टाईल ऑफ रायटिंग, हे पण आपल्याला यामध्ये विचारू शकतात. त्यानंतरचा शेवटचा याच्यामधील प्रश्न आहे तो क्रिएटिव्हिटी. A5 क्रिएटिव्हिटी. कंपोज 2 to 4 लाईन्स ऑफ युअर ओन. या ठिकाणी आपण एक कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 ओळी आपण त्या कवितेशी निगडीत किंवा दिलेल्या विषयावर आपण 4 ओळीची कविता इंग्लिश भाषेमध्ये लिहायची आहे. आपण स्वतः ते क्रिएशन करायचं आहे.
स्वतः आपण इमॅजिनेशन पॉवर जे आपल्याकडे आहे किंवा आपण जे काही इमॅजिन करतो त्या आधारे आपण 4 कवितेच्या या ठिकाणी ओळी आपण लिहायच्या आहेत. याला पण 2 मार्क आहेत. तो क्रिएटिव्हिटी टाईपचा क्वेश्चन आहे. याच्यानंतर आता क्वेश्चन 3rd ए नंतर क्वेश्चन 3rd बी ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. सीन एक्स्ट्रॅक्ट्स of 10 to 15 lines from another poem not asked in question 3rd A. It is for 4 marks. 4 मार्कासाठी हा ॲप्रिसिएशनचा प्रश्न. आणि यामध्ये पण एक 10 ते 15 ओळीची कविता स्टांजाज विचारले जातात की जे क्वेश्चन 3rd A मध्ये विचारले नाही ती सोडून दुसरी कविता या ठिकाणी विचारली जाते. म्हणजे आपणाला 6 पैकी निश्चित 2 कविता या परीक्षेमध्ये, वार्षिक परीक्षेमध्ये आपल्याला विचारू शकतात. त्याची तयारी आपण केली पाहिजे. आणि ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. ती कविता वाचल्यानंतर त्या कवितेवर ॲप्रिसिएशन करायचे. आता ॲप्रिसिएशन म्हणजे काय? रसग्रहण. त्या कवितेची असलेली रचना कशी आहे, कवितेत अलंकार कसे आहेत, कवितेचे कवी कोण आहेत, या कवितेची मध्यवर्ती मुख्य कल्पना काय आहे, त्याचबरोबर या कवितेचा सारांश काय होतो, या कवितेपासून तुम्ही काय शिकलात, या कवितेमध्ये तुम्हाला काय नाविन्य आढळले. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे ॲप्रिसिएशन. इन द ॲप्रिसिएशन वी हॅव टू राईट द आन्सर्स ऑन द पॉईंट्स, टायटल ऑफ द पोयम, पोएट, थीम मीन्स सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम, देन कंपोजिशन, रचना कशी आहे, स्टाईल ऑफ रायटिंग, त्यानंतर मोरॅलिटी ऑफ द पोयम म्हणजेच व्हॅल्यू ऑफ द पोयम किंवा व्हॉट डू यू लर्न फ्रॉम द पोयम, आणि शेवटचा मुद्दा असतो माय ओपिनियन किंवा युअर पर्सनल ओपिनियन. तर हे आपण 4-5 मुद्दे महत्त्वाचे त्यावर जर आपण लेखन केले त्या विचारलेल्या कवितेशी निगडीत तर आपल्या ॲप्रिसिएशनचा प्रश्न तयार होतो. फार अत्यंत सोपा आणि तेवढाच इंटरेस्टिंग पार्ट आहे आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये. त्यानंतर सेक्शन 3rd. आपल्या ॲक्टिव्हिटी शीटचे एकूण 4 सेक्शन आहेत. देअर आर 4 sections in our activity sheet. So 3rd section is, look here, question 4th, complete the activities as per the instructions given below. This section is for other writing, but we have in our syllabus some lessons are there, some topics are there related to this activity, and this 4th question is for 16 marks. In this 4th questions we have 4 activities A, B, C, D, and in each activity there are or questions or activities, and we have to solve it, and there are 4 marks for each activity. प्रश्न 4थ्यामध्ये आपणाला या ठिकाणी जे प्रश्न विचारले जातात त्यांना और किंवा अशा प्रकारचे प्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 1st 4th A, ईमेल रायटिंग और लेटर रायटिंग, फॉर्मल लेटर रायटिंग फॉर 4 marks. आपणाला क्वेश्चन 4th A मध्ये एक तर आपणाला लेटर रायटिंग विचारतील आणि त्या लेटर रायटिंगला और ईमेल रायटिंग हे विचारतात आणि दोन्हीपैकी एक उत्तर आपण त्या ठिकाणी लिहायचे आहे. हे 4 मार्कासाठी आहे. त्यानंतर क्वेश्चन 4th B, एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज, त्यानंतर ब्लॉग रायटिंग, त्यानंतर फिल्म रिव्ह्यू, अशा 3 प्रकारचे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारू शकतात आणि आपण 3 पैकी एक
जे आपल्याला योग्य वाटते, सुटेबल वाटते ते त्या ॲक्टिव्हिटीची निवड करायची आणि ती ॲक्टिव्हिटी पूर्णतः आपण आपल्या आन्सर पेपरमध्ये लिहायचे आणि आपल्याला तिथे 4 मार्क्स मिळतात. आता एक्सपेन्शन ऑफ आयडियाज मीन्स, लिसन हिअर, ॲक्च्युली वी हॅव proverbs, thoughts, phrases and idioms, and we have to explain that thought. We have to explain that proverb. We have to explain that ideas. Look here. Expansion of ideas is to elaborate an idea in a paragraph form. पॅरेग्राफ स्वरूपामध्ये आपण एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज घ्यायचे आहे. जे टॉपिक सेंटेन्स आपल्याला दिलेलं असेल ते टॉपिक सेंटेन्स, त्यानंतर इंट्रोडक्टरी पारा, कोर कंटेंट आणि कन्क्लुडिंग पॅरेग्राफ असे भाग तयार करून आपण याचे उत्तर तयार करायचे. त्यानंतर आपल्याला ब्लॉग रायटिंग आहे. अ ब्लॉग इज अ डिस्कशन और informal website published on the world wide web. अशा पद्धतीचे जे ब्लॉग रायटिंग आहे यावरही आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न विचारले जातात आणि आपण ती पूर्ण करायचे. त्यानंतर तुम्हाला फिल्म रिव्ह्यू हा पण भाग या ठिकाणी विचारू शकतात. फिल्म रिव्ह्यू आपल्याला विचारलेल्या एखाद्या फिल्मवर किंवा आपण पाहिलेल्या एखाद्या चित्रपटावर त्या ठिकाणी आपण आपल्या ॲक्टिव्हिटीज तयार करायच्या आहेत. म्हणजे एखादा चित्रपट आपण पाहिल्यानंतर आपल्याला त्या चित्रपटाचे टायटल, त्याचे डायरेक्टर, त्याचे प्रोड्युसर, त्यामधले ॲक्टर, ॲक्ट्रेस, त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले जे काही सेंट्रल आयडिया ऑफ द मूवी, सेंट्रल आयडिया ऑफ द पिक्चर, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आन्सर पेपरमध्ये नमूद कराव्या लागतात आणि ती स्टोरी ऑफ द मूवी. त्यानंतर क्वेश्चन 4th C, अपील, लिपलेट, रिपोर्ट रायटिंग और व्ह्यू काउंटर व्ह्यू हे पण 4 मार्कासाठी आहे. अपील म्हणजे या ठिकाणी लोकांना आपण आव्हान करायचं आहे, दुसऱ्यांना आव्हान करायचं आहे, त्या पद्धतीचे अपील लिपलेट असते. आता लिपलेटमध्ये अपील लिपलेट, कॅम्प लिपलेट, रॅली लिपलेट अशा पद्धतीने आपल्याला लिपलेट विचारू शकतात. मग याच्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले असतात, त्या पॉईंट्सचे आपण त्या ठिकाणी अभ्यास करून त्या संबंधी आपले उत्तर तयार करायचे आहे. त्याच्यामध्ये अपील पीपल, यूज स्लोगन्स, ॲड युअर ओन पॉईंट्स हे आपण ॲपीलमध्ये पाहतो. लिपलेटमध्ये परंतु एखादे टुरिस्ट लिपलेट असेल तर वेअर टू गो, हाऊ टू गो, वेअर टू स्टे, व्हॉट टू सी, अट्रॅक्शन ऑफ द प्लेस, टाईम टू विजिट हे पॉईंट्स असतात ते आपण एक्सप्लेन करायचे. त्याला और रिपोर्ट रायटिंग आपल्याला विचारू शकतात, अहवाल लेखन, आणि त्याला और व्ह्यू काउंटर व्ह्यू, मतांतर, मत मांडलेले असते आपण मतांतर तयार करायचे. अशा पद्धतीचे फार इंटरेस्टिंग क्वेश्चन्स, ॲक्टिव्हिटीज आपल्याला असतात त्या आपण त्या ठिकाणी सोडवायच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन 4th D याच्यामध्ये पण आपल्याला और क्वेश्चन्स आहेत. एक आपण ॲक्टिव्हिटीज सोडवायची आहे. स्पीच रायटिंग आहे, ज्याला आपण भाषण लेखन, स्पीच रायटिंग, कम्पेरिंग, ज्याला अँकरिंग पण आपण म्हणू शकतो, सूत्रसंचलन, देन डायलॉग रायटिंग, संवाद लेखन, इंटरव्ह्यू, मुलाखत, अशा प्रकारचे प्रश्न असतात. स्पीच रायटिंगमध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिलेला असतो, विषय दिलेला असतो. तो विषय घेऊन आपण भाषणाची सुरुवात, भाषणाचा मध्य, मुख्य कल्पना आणि शेवट अशा प्रकारे आपण स्पीच रायटिंगमध्ये लेखन करू शकता. कंपेरिंगमध्ये एखाद्या कार्यक्रमाची तयारी कशी कराल, कार्यक्रम पत्रिका कशी बनवाल,
काय नियोजन असेल कार्यक्रमाचे हे विचारले जाऊ शकते, की जे आपण वर्षभर कॉलेजमध्ये जे कार्यक्रम घेतो, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रम, त्या कार्यक्रमाची आपण जे काही रूपरेषा बनवतो, सूत्रसंचलनाची पत्रिका बनवतो, कार्यक्रमाची पत्रिका बनवतो, कार्यक्रम नियोजनाची पत्रिका तयार करतो, अशा पद्धतीचेच आपल्याला या सर्व गोष्टी तयार करायच्या असतात. डायलॉग रायटिंगमध्ये संवाद लेखनामध्ये टीचर्स अँड स्टुडंट्स अँड अदर स्टुडंट्स किंवा बिटवीन फ्रेंड्स, स्टुडंट्स अँड कंडक्टर, स्टुडंट्स अँड बँक मॅनेजर, स्टुडंट्स अँड द प्रिन्सिपॉल, ह्या अशा वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला डायलॉग रायटिंग करावी लागते. इंटरव्ह्यू, प्रसिद्ध ख्यातनाम व्यक्तीची मुलाखत कशा पद्धतीने तुम्ही घ्याल, काय प्रश्न विचाराल, प्रश्नांची पद्धत कशी असेल, मग एखादी फेमस पर्सनॅलिटी असेल, सोशल वर्कर असेल, टीचर असतील, युअर पॅरेंट्स असेल किंवा अंकल असतील, फादर असेल किंवा एखादा नॅशनल अवॉर्ड विनर फ्रेंड असेल, स्पोर्ट्समन असेल, याची आपण मुलाखत घेऊ शकता. यू कॅन टेक द इंटरव्ह्यू ऑफ फार्मर ऑल्सो, बेगर, फार्मर, एनी सोशल वर्कर. हे 4 मार्कासाठी आपल्याला या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट कराव्या लागतात. फार सोपा भाग आहे. भरपूर या ठिकाणी ऑर क्वेश्चन असतात, ऑर ॲक्टिव्हिटीज असतात. त्यामुळे आपण सहज चांगल्या पद्धतीने याचे लेखन करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन A, B, C and D paper, setter should frame activities on all types in each set. As options, students are required to attempt any one activity from each set. म्हणजे आपण ॲक्टिव्हिटी सीट तयार करत असताना, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बनवत असताना किंवा प्रश्नपत्रिका डिझाईन करत असताना या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटीज रिपीट झाल्या नाही पाहिजे. एमध्ये जी ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे ती बीमध्ये किंवा सीमध्ये किंवा डीमध्ये विचारता कामा नये. डीमध्ये जे विचारलेलं असेल ते वेगळं असेल, प्रत्येक भाग वेगळा असेल आणि तो भाग आपण सोडवायचा आहे. अशा पद्धतीने आपणाला या सेक्शन 3मध्ये रायटिंग स्किल्स आणि या ॲक्टिव्हिटीज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. स्टुडंट्स, टुडे वी हॅव सीन अबाउट क्वेश्चन 3rd and 4th, मीन्स सेक्शन 2nd and सेक्शन 3rd. तर राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील तासाला पाहू. सी यू अगेन टुमॉरो.